व्हॉट्सअप गुड मॉर्निंग गाईज. तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आज आहे तारीख 25 जून आणि आज आपण मागच्या ब्लॉग सारखा ऑन द वेच आहे. तर आता गाईज मी चाललेलो आहे पनवेलला आणि आज काय एवढा पाऊस दिसत नाही रोडला. रोड पूर्ण सुका आहे. रात्री काहीतरी 3 वाजता पाऊस पडला. पावसानंतर परवाच्या दिवशी चांगलीच सुरुवात केलेली. आज काय एवढा पाऊस नाही. तर गाईज आता रोडला गाड्या तर आहेत चालू, भरपूर ट्रॅफिक आहे आणि आता मी पोचलोय खुटारीला. तर गाईज कालचा ब्लॉग रात्रीच अपलोड केला आणि सुरुवात केली आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर गाईज चला आता कंटिन्यू करूया आपण आजचा ब्लॉग. गाईज आता पोचले तलोजाच्या पुलावर आणि हा ब्रिज दिसतोय इथे, हा तो आहे तलोजा टू खारघरला जोडणारा नवीन मार्ग. हा नवीन पूल काढला, डायरेक्ट शॉर्टकट मध्ये खारघरला इथून पोचतो. इकडून तलोजा फेज 2 वरून आला आणि इकडं खारघरला जातो. नवीन पूल काढलाय, 2 दिवसापूर्वीच उद्घाटन केलं याचा. तर गाईज ही रिटर्न फिरून येणार ट्रॅफिक. तर आता गाईज पोचू आपण नावड्याला. तर गाईज आता पोचलेलो आहे कलंबोली हायवेला आणि इथं ट्रॅफिक बघू शकता. चारी साईडनी गाड्या येतात म्हणून इथं ट्रॅफिक असतेच. आणि इथे ब्रिजचं काम चालू आहे. इकडं मागे नवी मुंबई विमानतळ. काहीच ट्रॅफिक बघू शकता, इथं काम चालू आहे म्हणून. या साईडला पण ब्रिज होतोय. ब्रिज झाल्यावर का ट्रॅफिक नसणार एवढी. ट्रॅफिक आताच आहे. गाईज आता मॉर्निंगचे वाजलेले 10:30 आणि आता मी पोहोचलो टपाल नाक्याला. आता इथून राईट टर्न घेऊन डायरेक्ट पनवेलमध्ये एंटर होणार आहे. तर गाईज इथं आता सिग्नलला थांबलो आहे, बघू शकता. आता थोडा ऊन पडायला चालू झालाय, पाऊस तर नाही आज. आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही इथला टपाल नाक्याचा. फायनली गाईज आता पोचलेलो आहे पनवेलला आणि इथं ऊन बघू शकता. चला आता गाडीतून उतरूया. गाडी लावली तर पार्किंगला. गाईज आता गाडीजवळ आलो आणि गाडी एवढी तापलेली, एवढी गरमी होते पाऊस पडून गेला तरी, का आता AC चालू करून चिल्ड होत ठेवलेली आहे. तर गाईज आता इथून या पार्किंग मधून निघतोय. लय घाम फुटला, हालत खराब झाली गरमीत. तर गाईज चला आता पुढे जाऊया, निघूया आता इथून आपण. चल मामा, टन मार गाडीचा आता. गाडी अटकली, रिवर्स घेऊ दे. हा चलो निकल गई गाडी. अरे इथून पण अटकवली भाई गाडी, तर निघू दे. या बाईने इथंच पार्क करायला आणली. चल गे रिवर्स. काहीच गरम खूप जाम आहे, खूप जास्तीच गरम होतंय. आता इथं पार्किंगला पे करायला 30 रुपये काढून ठेवते. चला गाईज
निघलो आता इथून. जाऊ बघा, आधीच भोंगा वाजवूया तर रस्त्यावर गाड्या लावतात. रस्त्यावर गाड्या लावतो म्हणून ट्रॅफिक, तरी इथल्या आत गाड्या उठवल्या सगळ्या नगरपालिकेने. आता इथं पूर्ण ट्रॅफिक असते. या साईडला जायचं आहे. रोडचा चिखल बघू शकता का? इथं रोडला चिखल किती आहे ते, अख्खा खातारा झालाय. तर गाईज आता वाजलेल्या दुपारचे 12:15 आणि आता मी टपाल नाक्याला. तर गाईज बघू शकता इथं ट्रॅफिक लागली आहे. इथं ट्रॅफिक असतेच, गाड्या वगैरे रस्त्यावर लावतात त्यामुळे ट्रॅफिक लागतेच इथे. आणि इथं बसलो आहे AC मध्ये, जरा उतरलेलो, घाम फुटला, खूप गरमी आहे, खूप बाहेर गरम खूप होतं आहे. आणि आता जरा सावली पडलेली आहे, मगाशी खूप ऊन होतं इथे. तर गाईज बघू शकता इकडं सगळी दुकानात पनवेलची. ट्रॅफिक कधी सुट्टी आहे का माहीत नाही. आता आलो चालल्यात गाड्या. तर गाईज आता निघालो आपण घरी जायला. सामान वगैरे सर्व घेतला, पनवेलवरून आता निघतोय आपण. तर चला गाईज, आता आलो गाडी पुढे जाते. गाईज आता पोचलो आहे, घरी पोचतोय आता. आता वाजला 1. तर चलो. तर गाईज पोचलो आता घरी. गाईज आता संध्याकाळचे वाजलेले 6:30 आणि आता मी आलो आहे बागात. हा टेम्पो जरा तिकडे न्यायचा आहे, कारण आता पाऊस चालू झाला आहे. तर इथे आणला, जास्त जमीन ओली झाली तर याची चाका फसतील इथे. आताच पूर्ण जमिनीत गेला आहे आणि इथं उभा आहे आणि हा लोकेशन. तर गाईज चला आता स्टार्ट होतं का बघू. खिडकी चालूच होती टेम्पोची, म्हणून पूर्ण पाणी साचलं याच्यात. हा काचा बोलायला लागतील. आधी स्टार्ट होतं का बघू. गाईज पॉवरच नाही देत आहे. मला वाटतं बॅटरी उतरली याची. बॅटरी उतरली. नाही देता पॉवर. बॅटरी हलवून बघतो गाईज. बॅटरी एकदम जाम झाली. बरेच दिवस स्टार्ट नाही केला. आता स्टार्ट होता. पॉवर आलेली गेली रिटर्न. कसा चावी परतलं होतं. पॉवरच नाहीत. बॅटरी वायर हलवली तेव्हा स्टार्ट झाला.
चला आता बघू. एवढ्या कम से कम किती 1-2 महिने बंद ठेवलेला, नशीब चालू झाला. फस्त आहे फस्त आहे टेम्पो. शट झाला स्टार्ट. परत बघू आता. पुढे घेऊन मागे करतो. ओके पुढे घेतला. पाणी आहे खूप. जगावरती टेम्पोचं पाणी साचलेला खाली पडतं. हो आला मागे गेला. चल मिरर पण नाही. चला काय फायनल निघला इथून. आता इथं फासला नाही पाहिजे. छान. तर गाईज आता रिशांग झोपेतून उठलेला आहे. आणि बघा रिशांग हायकर बोल हॅलो गाईज, हाऊ आर यू. तर कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमच्या आजच्या झालेलं ब्लॉगमध्ये ना रिशांग. तर गाईज रिशांग बघ असं बघतोय. तर गाईज आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया. आता रात्रीचे वाजलेले आहेत 8:30. आणि इथं आमची मावशी आलेली आहे. एक मावशी गेली आहे तिकडे आणि 2 मावशी आल्या. रिक्षांची बारकी मावशी, एक मधली मावशी आणि इथं आहे रिक्षांग. तर गाईज आजचा हा ब्लॉग आपण इथं एंड करू. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गाईज बाय बाय, टेक केअर.